पुणे मुंबई महामार्गावर गुरुवारी एका भरधाव टेम्पोने स्कूल बसला समोरासमोर जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात बसमधील 8 वर्षांची चिमुरडी आणि 16 वर्षांचा मुलगा असे 2 विद्यार्थी जखमी झाले आहेत। हा अपघात पनवेलजवळील पारपूण गावाच्या हद्दीत असलेल्या वेलकम हॉटेलच्या समोर घडला। या धडकेत स्कूल बसच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चालक संदीप मोहिते हे आपल्या ताब्यातील स्कूल बस घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोवरील चालक मिलिंद सपकाळ याने रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले। आपली गाडी हयगईने आणि निष्काळजीपणे चालवत त्याने समोरून येणाऱ्या बसला थेट धडक दिली। या घटनेची गंभीर दखल घेत पनवेल शहर पोलिसांनी टेम्पो चालक मिलिंद सपकाळ याला ताब्यात घेतले आहे। त्याच्यावर रस्ते सुरक्षा नियम धाब्यावर बसवून इतरांच्या जीवास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार या अपघाताचा पुढील तपास करत आहेत।